महायुतीमधली बंडखोरी शमवण्यासाठी सध्या हालचालींना वेग आलाय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांमध्ये अर्धा तास बैठक झाली। लवकरात लवकर ही बंडखोरी मोडीत काढून निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्याच्या संदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांच्या विरोधामधील बंडखोरांशी संपर्क साधायला देखील सुरुवात झाली आहे। अर्ज मागे न घेतल्यास पक्षातर्फे शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असा इशारा देखील देण्यात आलाय। अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। अभिषेक, खरं तर विधान परिषदेच्या निवडणुकांच्या दरम्यान आपण रस्सीखेच बघितलेली होती महायुतीमधली, मात्र त्यानंतर काल बंडखोरी देखील बघायला मिळालेली आहे आणि याच संदर्भात एक महत्त्वाची बैठक झाली आहे। नक्कीच एकूणच यामध्ये पाहायचं तर अनेक आपल्याला बैठका ह्या पार पडताना पाहायला मिळत आहेत। प्रामुख्यानं आता जरी पाहायचं तर सुनील तटकरे असतील किंवा मग रवींद्र चव्हाण असतील, हे देखील आपल्याला यांच्या देखील हालचाली होताना दिसल्या। एकूणच दोघांमध्ये देखील बैठक झाली आणि लवकरात लवकर कुठेतरी बंडखोरी मोडीत काढण्याचा प्रयत्न हा आपल्याला सध्याला होताना दिसतोय। प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांच्या विरोधातल्या ज्या बंडखोरांशी संपर्क साधण्याचा देखील प्रयत्न या दोन्ही नेत्यांकडनं आपल्याला होताना दिसतोय आणि अर्ज मागे न घेतल्यास पक्षातर्फे शिस्तभंगाच्या कारवाईचा देखील इशारा हा देण्यात आला। आणि त्यामुळे एकूणच येत्या 2 दिवसामध्ये बघावं लागेल कोणकोणते बंडखोर हे शांत होतात आणि जे शांत नाही झाले त्यांच्यावर कशा प्रकारे कारवाई ही दोन्ही पक्षांकडनं केली जाते। अगदी अभिषेक, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। दरम्यान बैठकीच्या नंतर सुनील तटकरे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। स्वाभाविकपणाने कोकण मतदारसंघामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा मिळत असतानाच जसं मी काल देवेंद्रजींचा उल्लेख केला मुख्यमंत्री म्हणून, शिंदे साहेबांचा केला, तसं चव्हाण साहेबांचे सुद्धा प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांचंही त्याच्यामध्ये सहकार्य लाभलेलं होतं। आज ही चर्चा, आजची भेट ही सदिच्छा भेट होतीच, पण त्याचबरोबर ती आता ह्या सगळ्या जागांच्या वरती एकमताने ही निवडणूकला सामोर जात असतानाच त्याच्यातलं सामंजस्य कसं करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी चर्चा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।